श्री महालक्ष्मी प्रसन्न। गौरी पूजन। गौरी आवाहन हे गणपती आगमनाच्या तिसऱ्या दिवशी होत असते, परंतु काही कारणामुळे शक्य न झाल्यास कोजागिरी पौर्णिमा, दिवाळी पाडवा किंवा कार्तिक पौर्णिमेला सुद्धा केल्या जाते। ह्या आमच्याकडच्या गौरी आणि गौरी पूजन हे आम्ही कार्तिक म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेला करण्यात आले आहे। या निमित्ताने आम्ही एक सामाजिक देखावा करण्याचा प्रयत्न केला आहे। या देखाव्यामध्ये मुलींची पहिली शाळा भिडेवाडा दाखवण्याचा हा प्रयत्न। सावित्रीबाई फुले ह्या महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाच्या व्यक्ती आहेत। सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील बुधवार पेठेत भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली। सावित्रीबाई फुले ह्या प्रथम महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका बनल्या। त्यांच्या या प्रवासात त्यांना अनेकांचा विरोध स्वीकारावा लागला। त्यांच्या अंगावर दगड, धोंडे, शेणही फेकले गेले, परंतु त्यांनी याला न जुमानता आपले कार्य सतत चालू ठेवले आणि त्यामुळेच आज मुली शिकू शकत आहेत, मुली घराबाहेर पडू शकत आहेत आणि आपलं कर्तृत्व सिद्ध करू शकत आहेत। ते केवळ आणि केवळ फुले सावित्री या दाम्पत्यामुळे। फुले सावित्री नसते तर खरंच मुलगी शिकली असती का, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे आणि त्यांच्या ह्याच कार्यामुळे पुण्यातील विद्यापीठाला सावित्रीबाई फुले विद्यापीठ म्हणून नामकरण करण्यात आले आहे। आणि इथे आम्ही वकील ही महिला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच मुली शिकू शकल्या आहेत। आज त्या अनेक क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध करत आहेत। कोणी वकील आहे, कोणी डॉक्टर आहे, तर ही डॉक्टर महिला दाखवण्यात आली आहे आणि ते आपलं कर्तव्य बखूबी करत आहेत। आणि हेच महिला, कोणी पोलीस आहे, कोणी IAS आहे, कोणी IPS आहे। आज एकही क्षेत्र असं नाही जिथे मुलींनी प्रवेश केला नाही आणि ते क्षेत्र पादाक्रांत केलं नाही। ही पोलीस महिला आहे आणि तेही आपलं कार्य, घर सगळं सांभाळून करतायत आणि हे केवळ आणि केवळ फुले आणि सावित्रीमुळे। असा हा आमचा देखावा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।